नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना आगामी 15 फेब्रुवारीला 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना विकासाच्या बाता मारणाऱ्यांना अद्यापही अंतर्गत कलहामुळे पथरोड गावात ठिकठिकाणी घाण पसरली असल्याने स्वच्छतेबाबत राबविण्यात आलेले स्वच्छ भारत मिशन कागदावरच नावाला दिसत आहे। त्यामुळे स्वच्छतेच्या अपूर्ण सोयी सुविधांमुळे ODF प्लस मध्ये गाव समाविष्ट झालेच नाही। गाव हागणदारी मुक्त गावामध्ये शाश्वत स्वच्छता कायम ठेवण्यासोबतच सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर, शाळा, अंगणवाडी तसेच गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या सोयी सुविधा कायम राहणे गरजेचे असताना जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून वराह, कुत्री, गाढवांचा मुक्त संचार दिसून येत असून ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। स्थानिक गोठाणदेव मंदिराजवळ तसेच अमरसिंग प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारासमोर कचऱ्याचा ढीग लागला आहे। सांडपाण्याच्या नाल्या जलस्वराज्य योजनेतून मुबलक येत असल्याने तुडुंब वाहत आहे। वारंवार नाल्या साफ होत नसल्याने नाल्यातील सांडपाणी मार्गावरून वाहत असल्याने मार्गास गटारगंगेचे स्वरूप आले आहे। सध्या संपूर्ण जिल्ह्याभरात सर्दी, पडसे, तापाची साथ सुरू असून अस्वच्छतेने डास, इतर जीवाणूस पोषक वातावरण असताना स्थानिक ग्रामपंचायत अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे। नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पथरोड।